विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तौते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालेल्या कोकणात 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान एबीपी माझाने त्यांच्याशी खास संवाद साधला। या विशेष मुलाखतीत त्यांनी वादग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत भाष्य केलंच, पण कोरोना काळात मुंबईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आला तर महाराष्ट्र सरकारला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही असा दावाही त्यांनी केला। ते काय म्हणालेत आपण पाहूया। नमस्कार, मी नवनाथ बन। 5 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर महाराष्ट्राच्या जनतेनं ज्यांना सत्तेचा कौल दिला, परंतु बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महाराष्ट्रात युतीची सरकार येऊ शकली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं। 3 विरुद्ध 1 असा राजकीय सामना सुरू झाला। या राजकीय सामन्यामध्ये, या राजकीय मॅचमध्ये कायम फ्रंट फूटवर येऊन खेळणारे देवेंद्र फडणवीस आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे। मी जसा उल्लेख केला की या राजकीय सामन्यामध्ये कायम तुम्ही फ्रंट फूटवर येऊन खेळतायत। गेल्याही वर्षी महाराष्ट्रामध्ये वादळाचा फटका बसला, खास करून कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला। तुम्ही दौरा केला होता, दुसऱ्यांदा तुम्हाला अशा पद्धतीचा दौरा करावा लागतोय। काल अनेक लोकांशी भेटलात, अनेक लोकांशी चर्चा केली, काय म्हणणं होतं लोकांचं खास करून वादळाबद्दल? नाही, मुळातच हे ताऊक ते चक्रीवादळ आल्यानंतर प्रवीण दरेकर, रवी चव्हाण आणि आम्ही तात्काळ दौऱ्यावर निघालो आणि काल रायगड जिल्ह्याचा आम्ही दौरा केला। आता आज आम्ही रत्नागिरीकडे जाऊ। रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळालं। जवळजवळ 8 ते 10 हजार घरांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे। 5000 एकरामध्ये शेतीचं नुकसान आहे। फळ बागा ज्या आहेत, विशेषतः फळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नष्ट झाली आहेत। उन्हाळी भात जो आहे तो नष्ट झाला आहे। जवळजवळ 200 शाळांवरची छतं उडून गेलेली आहेत किंवा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर 25 आपले सब सेंटरपासून तर सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालं आहे। जवळजवळ 600 गावांची वीज जी आहे ती त्या ठिकाणी गेली आणि अजूनही ती रिस्टोर होतो। अजूनही 60 ते 70 हजार घरं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये अजूनही ती वीज नाही आहे। मासेमारी करणारे आमचे जे आहे बांधव आहेत, कोळी बांधव, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यांच्या बोटी वाहून मँग्रोव्हमध्ये जाऊन अडकल्या आहेत। आता शेवटचे 15 दिवस सीझनचे होते तेही त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही। असं एकंदरीत मोठं नुकसान झालं आहे। पण कालच्या या सगळ्या दौऱ्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आढावा घेत होतो त्या सर्वदूर लोकांचं म्हणणं होतं की निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी सरकारने जी मदत घोषित केली त्यातली मदत आम्हाला काही मिळालेली नाही। एकतर मुळातच त्यावेळेस तुटपुंजी मदत घोषित करण्यात आली होती, कारण वाड्याच्या वाड्या उन्मळून पडल्यानंतर हे जे झाडं 50 वर्षाची आहे, 60 वर्षाची आहे, जी झाडं पुन्हा नव्याने यायला 12 ते 14 वर्षे लागतात, अशा झाडांकरता त्या ठिकाणी आपण हेक्टरी मदत घोषित केल्यामुळे कुठे 50 रुपये तर कुठे 500 रुपये झाडाच्या पाठीमागे हे मिळत होते आणि तीही मदत योग्य प्रकारे मिळाली नाही। किंवा कोळी बांधवांना जी मदत घोषित केली होती, आम्ही डिझेलचा परतावा दिला, तोही मिळाला नाही। त्यांच्या होड्यांचे जे पंचनामे झाले होते त्या पंचनाम्यातनं जे नुकसान भरपाई त्यांना मिळायला पाहिजे होती तीही त्या ठिकाणी मिळालेली नाही। अनेक लोकांच्या घरांचं जे काही नुकसान झालं होतं त्यांना मदत मिळाली नाही। त्यांनी स्वतःच्याच पैशाने शेवटी पत्रे आणले आणि आपली घरं त्या ठिकाणी तयार केली। मला असं वाटतं की सरकारने घोषणा केली पण ती जनतेपर्यंत काही पोचली नाही। आता त्यातच दुसरं चक्रीवादळ आलं आहे। आमची अपेक्षा एवढीच आहे, आत्ताचं चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सर्वदूर नुकसान नाही आहे, पण ज्या भागात नुकसान आहे तिथे अधिक नुकसान आहे। त्यामुळे याच्यामध्ये सरकारवर मोठा बोजा नाही आहे। सरकारने थोडं खुल्या दिलानं मदत केली तर मला असं वाटतं की लोकांना निश्चितपणे एक चक्रीवादळ, लॉकडाऊन आणि दुसरं चक्रीवादळ यातनं बाहेर निघता येईल। तुम्ही जसा उल्लेख केला की गेल्या वेळेला घोषणा झाली परंतु अद्याप मदत मिळाली नाही। तुम्ही 5 वर्ष प्रशासनाचा अनुभव घेतला, का असं होतं की घोषणा होऊन मदत का होत नाही? याचं कारण काय आहे की घोषणा करताना तिथली वस्तुस्थिती काय आहे ते पाहून घोषणा केली पाहिजे। उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूर सांगलीला जेव्हा पूर आला त्यावेळी आम्ही काढलेले GR बघा आणि त्यावेळेस मिळालेली मदत बघा, कारण आम्ही वस्तुस्थिती समजून घेतली। मी स्वतः म्हणजे जिथे हेलिकॉप्टर 2-2 दिवस उतरू शकलं नाही त्या ठिकाणी मी स्वतः गेलो, दोन्ही जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथली परिस्थिती बघितली, तिथली अडचण समजली आणि ती अडचण समजल्यानंतर आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली। म्हणजे पहिल्यांदा राज्य सरकारने
लोकांची घरं पडली आहेत ती बांधायला उशीर होईल म्हणून त्यांना किराया देखील दिला. हो. मला असं वाटतं की शेवटी एकतर घोषणा काय करायच्या या महत्त्वाच्या असतात आणि दुसरं त्याचा आढावा घ्यावा लागतो की तुम्ही सांगितलं होतं जिल्हाधिकारी तुम्ही इतकं नुकसान सांगितलं होतं, इतका पैसा तुम्हाला दिला होता, काय झालं त्याचं, कोणापर्यंत पोचला, का नाही पोचला, अशा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. दुसरा एक प्रश्न वादळासंदर्भातच आहे. महाराष्ट्राला वादळाचा फटका बसला, अनेक राज्यांना बसला, गुजरातलाही बसला. विरोधकांकडून एक आरोप केला जातोय की नरेंद्र मोदींनी काल गुजरातचा दौरा केला, तातडीनं दौरा केला आणि 1000 कोटीची मदत घोषित केली. अशाच पद्धतीची मदत महाराष्ट्राला का नाही मिळाली? मुळातच आपण जर बघितलं तर या चक्रीवादळाचा लँडफॉल हा गुजरातमध्ये झाला. जिथे लँडफॉल होतो तिथे अक्षरशः त्राहिमाम असतं. 45 लोक त्या ठिकाणी मेले, गावाच्या गावं 100% उद्ध्वस्त झाली आणि म्हणून तातडीनं त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी दौरा केला, तिथे घोषणा केली मदतीची आणि त्यासोबत त्या घोषणेच्या पत्रामध्येच लिहिलेलं आहे की मृतकांकरता आणि जखमींकरता जी काही घोषणा आहे ती 8ही राज्यांना लागू असेल आणि इतर राज्यांना देखील सरकार तात्काळ मदत घोषित करेल. आता मदत जी घोषित करायची आहे, महाराष्ट्र एकटं राज्य आहे का? तमिळनाडू आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि त्यानंतर 2 युनियन टेरिटरी, इतक्या ठिकाणी हा सगळा प्रकोप झाला. आता ही घोषणा झाल्यानंतर तमिळनाडू किंवा केरळने काही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी असं नाही म्हटलं गुजरातला दिलं ना आम्हाला, कारण त्यांना माहिती आहे, त्यांनी ते वाचलं होतं की आपल्या राज्यांना देखील मिळणार आहे. किंवा गुजरात जर भाजपचं राज्य असेल तर गोवा भाजपचं राज्य आहे, कर्नाटक भाजपचं राज्य आहे. आपल्याकडे काही मंत्री हे केवळ एवढंच काम करतात आणि काही नेते एवढंच काम करतात. त्यांची स्क्रिप्ट ठरली आहे, ती लिहूनच ठेवलेली आहे. केंद्र सरकारने करावं, केंद्र सरकारने दिलं नाही, अशा 2 गोष्टी त्यांच्या ठरलेल्या आहेत. सकाळी उठून त्या दिवसाचा जो काही विषय असेल त्याच्यावर ते स्क्रिप्ट वाचतात. एक तर केंद्र सरकारने करावं म्हणतात, नाही तर केंद्र सरकारने दिलं नाही म्हणतात. सगळं माहिती असतं पण जाणीवपूर्वक कांगावा करायचा आणि या ठिकाणी या कांगाव्यातनं महाराष्ट्राला काही मिळत नाही. लोकांच्या मनात त्यांना असं वाटतं कन्फ्युजन तयार होतं. तात्पुरतं होत असेल पण गोष्टी जेव्हा बाहेर येतात तेव्हा लोकांना देखील समजतं आणि म्हणून मला असं वाटतं महाराष्ट्राला आता मदतीचा जो विषय आहे, आता आपल्या इथे काही जिल्ह्यांमधला हा विषय आहे. महाराष्ट्राकडे SDRF मध्ये केंद्र सरकारने पैसे ऑलरेडी दिले आहेत. नियम असा असतो SDRFचे पैसे आपण खर्च करायचे असतात, ते खर्च आपण दाखवला की केंद्र सरकार तेवढे पैसे पुन्हा आपल्याला देते. त्यामुळे असं तर नाही आहे की आपल्याकडे पैसा नाही आहे. तात्काळ मदत करायची असेल तर आपल्या SDRF मधनं आपण मदत देऊ शकतो, NDRF मधनं त्यात पैसा येतो. सगळ्या गोष्टी माहिती असताना केवळ खोटं बोल पण रेटून बोल असं या सरकारचं काम. म्हणजे आता तातडीनं राज्य सरकार ही मदत लगेच लोकांना इमिडिएट घोषणा करू शकते? 100% करू शकते, काहीच अडचण नाही आहे. 100% करू शकते. आणि यातला नियम काय असतो, NDRFच्या नियमाप्रमाणे केंद्र सरकार नुकसान भरपाई देते आणि त्याच्यावर जर राज्याला वाटलं तर राज्याने आपल्या पैशातनं द्यायची असते. आपण महाराष्ट्रामध्ये NDRFच्या नियमापेक्षा थोडी जास्तीच नुकसान भरपाई देतो. म्हणजे आम्ही तरी 5 वर्षात नेहमी जास्त दिली, पूर्वी अशी दिली जात नव्हती. तर तो पैसा फक्त महाराष्ट्राला द्यावा लागतो, बाकी सगळा पैसा NDRF मधनं मिळतो. आणखी एक प्रश्न, जसं वादळ घोळतंय तसं आणखी एक वादळ महाराष्ट्रावर घोंगावतंय, ते म्हणजे आरक्षणाचं वादळ. तुम्ही सरकारमध्ये असताना मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले, त्यानंतर तुम्ही आरक्षण मिळवून दिलं, परंतु आता ते आरक्षण टिकलं नाही, सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली. यावर कायम असा आरोप केला जातो की हे आरक्षण भाजपमुळे टिकलं नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की मराठा आरक्षणाचा कायदा आम्ही मंजूर केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण त्याला चॅलेंज करण्यात आलं. माननीय उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या बाजूने निर्णय दिला, कायदा अफेल्ड केला. त्यानंतर हीच सगळी मंडळी सर्वोच्च न्यायालयात आमच्याच काळात गेली. त्यावेळेचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश गोगोई साहेबांपुढे केस लागली. गोगोई साहेबांनी स्पष्टपणे स्थगिती द्यायला नकार दिला. म्हणजे हायकोर्टात आम्ही पास झालो, सुप्रीम कोर्टात आम्ही पास झालो. हे सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा ज्यावेळेस या लोकांनी मेन्शन केलं आणि त्याची तारीख लागली, तेव्हापासून या सरकारने जो घोळ तयार केला, तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आता ही आश्चर्याची गोष्ट आहे
जो कायदा हायकोर्टाने अफेल्ड केला अशा कायद्यावर फायनल हिअरिंग होतं, स्थगिती येत नाही, हो पण तरी ती स्थगिती मिळाली. त्याच्यानंतर फायनल हिअरिंगमध्ये कायदा अवैध ठरला. कुठेतरी या सरकारचे जे काही मंत्री आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी होती किंवा मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे या संदर्भातलं गांभीर्य नव्हतं, कोणाचंच गांभीर्य नव्हतं. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपली जबाबदारी अशोक चव्हाणांवर टाकून दिली. अशोक चव्हाणांनी त्याच्या संदर्भात नुसत्या प्रेसमध्ये बोलण्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं मला पाहायला मिळालं नाही. तुम्ही बघा किती वेळा आपल्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की आम्हाला इन्स्ट्रक्शन आले नाहीत, आमच्याकडे कागदपत्र पोचले नाहीत, आम्ही आज सुनावणी करू शकत नाही. एवढंच नाही तर गायकवाड आयोग जो काही फेटाळण्यात आला त्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे अगदी त्या संदर्भात गेले 5 आयोग, म्हणजे काका कालेलकर आयोगापासून तर बापट आयोगापर्यंत, या सगळ्या आयोगांनी मराठा समाज मागास नाही असं म्हटलं. आणि हे आयोग तेव्हाच्या सरकारने का फेटाळले नाहीत असाही प्रश्न कोर्टाने उपस्थित केला. आणि आताच मग असा अहवाल का येतोय? आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय झालं तर एका क्षणी कोर्टाने म्हटलं की हा गायकवाड अहवाल हा एकतर्फी आहे का? कोर्टाला असं का वाटलं? कारण गायकवाड आयोगाचा अहवाल हा इंग्रजीत होता, त्याचे एनेक्शर्स मराठीत होते, ते आम्ही ट्रान्सलेट केले होते. एनेक्शर काय होते तर या आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधात हजारो ॲप्लिकेशन आले. विरोधात आलेल्या ॲप्लिकेशन्सला गायकवाड आयोगाने सुनावणी दिली आणि त्यानंतर त्याच्यावर ऑर्डर पास केली, सगळी पूर्ण प्रक्रिया केली. पण कोर्टासमोर एनेक्शर नसल्यामुळे कोर्टाला वाटलं की यांनी विरोधातला विषय ऐकूनच घेतला नाही आहे, नुसतं घरी बसून अहवाल तयार केला आहे का. त्यामुळे अशा ज्या सगळ्या बाबी आहेत की ज्या गांभीर्याने करायला पाहिजे होत्या, या बाबी या ठिकाणी सरकारने केलेल्या नाहीत. आणि आताही फसवणूक चालली आहे. मराठा समाजाची एक प्रकारे सरकार फसवणूक करते आहे. हे सगळे गेले आणि राज्यपालांना निवेदन दिलं. अशा एका कागदाच्या निवेदनाने कोणाला आरक्षण मिळू शकतं का? असं आहे की बदललं काय आहे आता या निर्णयामुळे? एवढंच बदललं आहे की यापूर्वी आपण अहवाल तयार करायचो, तो कॅबिनेटने स्वीकारला की आपल्याला आरक्षण देता यायचं. आताही अहवाल आपल्यालाच तयार करायचा आहे. कारण इंदिरा सहानीचं जजमेंट या 5 जजेसच्या बेंचनी अपेल केलं आहे. त्या जजमेंटनी सांगितलं आहे एखाद्या समाजाला मागास ठरवायचं असेल तर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल आणि त्यांनी ते पास करावं लागेल. आणि आता बदल एवढाच आहे की त्यांनी पास केल्यावर, कॅबिनेटनी पास केल्यावर ते केंद्रीय आयोगापुढे पण जाईल आणि केंद्रीय आयोगाने मान्य केल्यानंतर पुन्हा राज्याला कायदा करावा लागेल. एवढाच फरक झालेला आहे. परंतु ही जी कारवाई करायची आहे मागास ठरवण्याची, ती मात्र राज्य सरकारने केली नाही. मागासवर्ग आयोग गठीत केलेला नाही. एका पानाचं निवेदन दिलं आहे म्हणजे मराठा समाजाची फसवणूक आहे. आता खरं तर जी काही गायकवाड कमिशनच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे ते सर्व नवीन आयोगाच्या माध्यमातून नलिफाय करावं लागेल. म्हणजे यापूर्वीचे 5-6 आयोग जे आहेत ते राज्य सरकारने स्वीकारले की फेटाळले किंवा ते अहवाल कसे चुकीचे होते हे आपल्याला सांगावं लागेल. त्याची पूर्ण आपल्याला राज्य मागासवर्ग आयोगाकडनं ती सगळी व्यवस्था जी आहे ती करावी लागेल. हे सगळं न करता मोदीजींनी द्यावं, राष्ट्रपतींनी द्यावं, उडवाउडवी आहे. हो, कुठेतरी एखाद्या समाजाला आपण अशा प्रकारे फसवणं हे कितपत योग्य आहे? त्याला जोडूनच म्हणजे कायम जेव्हा जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा ज्यावेळेला उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटायला गेले त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हटले की मोदींना भेटायला वेळ मागितलेले, मोदीजी वेळ देत नाहीत. तर केंद्राकडनं हे आरक्षण मंजूर होणार आहे का? हे टेक्निकल काय म्हणजे तांत्रिक कारण काय त्याच्यातलं? आणि समजा मराठा समाजाला खरंच आरक्षण पाहिजे असेल तर इथून पुढे या 2 गोष्टी केल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. तुम्हाला काय वाटतं की या गोष्टी आता तातडीने? बघा असं आहे, कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी बोलायचं ठरवलं तर त्यांना बोलता येतं. अनेक वेळा आत्ताही उद्धवजी मोदीजींशी बोलले आहेत, अनेक वेळा बोलले. त्यामुळे वेळ मागितल्या वगैरे, अरे वेळ मागून करणार काय आहे? तुम्ही प्रस्तावच तुमचा नाही आहे. म्हणजे उद्या आपण हे मान्य करू समजा की आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे प्रस्ताव गेला पाहिजे. प्रस्ताव तयार कोण करणार आहे? प्रस्ताव, आणि हा काय गमतीचा प्रस्ताव आहे का? या प्रस्तावामध्ये पुन्हा नव्याने असा प्रस्ताव नाही हा
या प्रस्तावामध्ये नव्याने एम्पिरिकल डाटा तयार करावा लागेल. म्हणजे पुन्हा सर्वे करणं, पुन्हा वेगवेगळे सर्व्हेस करून आपल्याला मागासलेपणाच्या संदर्भातले पुरावे तयार करावे लागतील. आणि प्लस या जुन्या 5 आयोगांनी ज्या कारणावर नाकारलाय ती कारणं योग्य नाही आहेत. तर सर्वेमध्ये ही कारणं आहेत हे डेमॉन्स्ट्रेट जेव्हा आपण करू आणि मग तो अहवाल पाठवू तेव्हा तुम्ही मोदीजींना म्हणा ना, पण आम्ही काहीच करणार नाही, आमची कारवाई आम्ही करणार नाही. आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी मोदीजींना सांगू हे योग्य नाही आहे, ही फसवणूक आहे, आपल्या अंगावरचं झटकून टाकायचं हे काम. आणखी एक मुद्दा येतो, जेव्हा जेव्हा हे आरक्षण रद्द झालं त्यावेळेला असा एक विचार पुढे मांडला, काही लोक जाणीवपूर्वक मांडले जातात की ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण द्यावं का. तर असं केलं तर काही होऊ शकतं का? असं आहे, भारतीय जनता पक्षाचं अतिशय स्पष्ट मत आहे, ओबीसी समाजामध्ये नव्याने कोणाला वाटेकरी करता येणार नाही. ओबीसी समाज आणि त्यातल्या जवळजवळ 350 जाती आमच्याकडे आहेत. या 350 जातींपैकी 325 जाती आज जवळजवळ अतिमागास कॅटेगरीत आहेत. त्यांनाच अद्याप आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. आणि मराठा समाजाने कधी अशी मागणी केली नाही. मराठा समाज हा सातत्याने समाजासोबत चालणार आहे, त्यांनाही ते समजतं. आणि म्हणून बहुतांश नेत्यांनी हे सांगितलं की आम्हाला ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाची ही अतिशय स्पष्ट भूमिका आहे की ओबीसी आरक्षणामध्ये नवीन वाटेकरी भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. वेगळा प्रश्न, तुम्ही महाराष्ट्रभर कोविडच्या काळामध्ये दौरे केलेत, अनेक ठिकाणी पाहणी केली, खास करून ग्रामीण भागामध्ये आता दुसरी लाट आली आहे, काय स्थिती आहे महाराष्ट्रात? एकूणच आपण जर बघितलं तर या कोरोनामध्ये हे सरकार मुंबईचं सरकार होतं. हे मुंबई महत्त्वाचे आहेच, पण हे मुंबईचं सरकार होतं. मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र आहे या सरकारला माहितीच नाही. मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात प्रचंड दुरावस्था पाहायला मिळाली. ग्रामीण भागामध्ये लोक अशा प्रकारे मेले आहेत की त्याचं वर्णन करवत नाही. आकडेवारी नाही आपल्याकडे, ही सगळी आकडेवारी आज जरी देशात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात दिसत असले तरी ही आकडेवारी पूर्ण नाही आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी मेले. मग या सरकारला एक उदाहरण द्यायचं झालं तर मी नागपूरचा आहे समजा, नागपूरमध्ये एक कोविड सेंटर देखील या सरकारने तयार केलं नाही. एकही नाही. नाही. कुठे केलं? जम्बो कोविड सेंटर करणार, मग नागपूरच्या त्या आमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ते होणार, मग त्याच्या बाजूला होणार, मग फलाना होणार. महानगरपालिकेने जे तयार केले त्याच्या व्यतिरिक्त सरकारने कोविड सेंटर्स तयार केले नाही. किंवा पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त सरकारने 2 पैसे टाकले आहेत आणि काही केलं आहे असं कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. पण ही तर महानगरांची परिस्थिती आहे. ठीक आहे, महानगरांमध्ये त्या महानगरपालिकेने काहीतरी केलं, पण बाकी ठिकाणी काय? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे प्रायमरी हेल्थ फक्त महानगरपालिकेकडे आहे, बाकी सगळं राज्य सरकारकडे आहे. मुंबईसारखी एखादी महानगरपालिका वर्षानुवर्ष अनेक मेडिकल कॉलेजेस चालवते, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बाकी कुठे आहे? त्यामुळे या संदर्भात कुठलीही तयारी सरकारने केली नाही. परिणाम असा झाला की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास त्या ठिकाणी झाला आहे. आणि मुंबईमध्येही आकड्यांची फसवाफसवी, मी असं म्हणणार नाही, बघा आमच्या अधिकाऱ्यांनी चांगलंच काम केलं आहे. म्हणजे त्यांच्या कामाला किंवा आमच्या हेल्थ वर्कर्सला, फ्रंटलाईन वर्कर्सला किंवा अगदी BMC मध्ये दिवस रात्र काम करणारे लोक आहेत त्यांच्या एफर्टला कमी लेखनाचं कारण नाही आहे. पण परिस्थिती काय आहे? आज ज्या प्रकारे आम्ही PR करतोय ही परिस्थिती आहे का? सगळ्यात जास्त लोक महाराष्ट्रात मेले, 30%. देशाच्या 30% कशाला म्हणतात? महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9% आहे. 30% लोक महाराष्ट्रात मेलेत. आणि आजही अगदी मुंबईचं उदाहरण घ्यायचं, रेकॉर्डवर आलेले जे काही डेथ्स आहेत त्याच्यात 2000 डेथ जवळपास, म्हणजे थोडं कमी, हे आम्ही इतर कारणाचे दाखवतोय. ICMRच्या नियमात ते इतर कारणाने दाखवता येत नाही, ते कोविड डेथ्स आहेत. पण आम्ही 40% डेथ्स, 40% म्हणजे 39 पॉईंट काही या आम्ही इतर कारणाच्या दाखवतोय, ज्या उर्वरित महाराष्ट्रात 0.7% आहेत. उद्या ICMR या 2000 जे काही डेथ्स आहेत ते ॲड करणारच आहे. पण कशा करता? हे विंडो ड्रेसिंग कशा करता? आणि मग सगळ्या फॉरेन मीडियात छापून आणायचं आणि मग त्याच्या आधारावर आपली पाठ थोपटून घ्यायची. मग तुम्ही जर पाठ थोपटून घेता
मेलेल्यांचं हे कोणावर आहे? म्हणजे जर तुमचं क्रेडिट आहे तर जे मेले त्यांचं डिस्क्रेडिट कोणाचं आहे, ते कोण घेणार आहे? मला असं वाटतं की या पॅन्डेमिकच्या काळात एक तर सरकारने मुंबईच्या बाहेर बघितलेलं नाही, आणि दुसरं मुंबईमध्ये जी दुरवस्था आहे, आज तर पॅन्डेमिक असल्यामुळे तिथल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतच नाही आली. मागे एक पुस्तिका काढली, पुस्तिका काढून काही फरक पडला नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. पण मला असं वाटतं की या संदर्भात सरकारने जे करायला पाहिजे होतं ते सरकार करू शकले नाही. दुसरी लाट आली आहे, तज्ज्ञ सांगतायत की येत्या काही दिवसात तिसरी लाट येईल आणि खास करून जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही जसं म्हणतायत की ग्रामीण भागात अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तर तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार आहोत का? आणि त्यासाठी जर तयारी करायची असेल तर आत्तापासून काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की तिसऱ्या लाटेची तयारी आपल्याला वेगळ्या प्रकारे करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की काही तज्ज्ञांना असं वाटतं आहे की आत्ता ज्या प्रकारे दुसऱ्या लाटेत एज ग्रुप खाली आला, तसा तिसऱ्या लाटेत तो जर अजून खाली गेला तर आमच्या बालकांपर्यंत तो जाईल. आणि बालकांकरता आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, फार लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळे अतिशय विदारक अशी अवस्था होऊ शकते. आणि म्हणून या संदर्भात तात्काळ आम्हाला काय इन्फेक्शन रेशिओ असू शकतो, त्यात काय इन्फेक्शन्स असू शकतात, त्याचे काय साईड इफेक्ट्स असू शकतात, याचा विचार करून पहिल्यांदा सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न की कायम गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून महाविकास आघाडीत सरकार आलं तेव्हा केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष बघायला मिळाला. लसीकरणाच्या मुद्द्यावरून झालं, जसं कोविड आलं, केंद्र सरकारने लसीकरणाची घोषणा केली. कायम असा आरोप केला गेला की महाराष्ट्राला दुजाभाव केला जातो महाराष्ट्रासोबत. हे जे कांगावेखोर आहेत यांना माझा सवाल आहे. कालच मी वाचलं, फार अभिमानानं महाराष्ट्रानं सांगितलं 2 कोटी लशींचा टप्पा महाराष्ट्राने पार केला. या लसी आसमानातनं पडल्या की जमिनीतनं उगवल्या? केंद्र सरकारने दिल्या ना. महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशला 1.5 कोटी लसी मिळाल्यात आणि महाराष्ट्राला 2 कोटी लसी मिळाल्यात. त्यामुळे जे चांगलं झालं ते आमच्यामुळे, आणि जिथे फेल झालो ते केंद्र सरकारमुळे. मी सांगितलं ना, यांची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. यांचे जे मंत्री आहेत आणि जे काही नेते आहेत यांनी 2 स्क्रिप्ट लिहिल्या आहेत. पहिल्या स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे की केंद्र सरकारची जबाबदारी, दुसऱ्या स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे केंद्र सरकारने करावं आणि केंद्र सरकारने केलं नाही. सकाळी उठतात आणि त्या दिवशीचा विषय असेल त्यानुसार ते स्क्रिप्ट वाचतात. आपण स्वतः जबाबदारी झटकून टाकायची. केंद्र सरकारने कधीतरी असं म्हटलं का की आमच्या संविधानाने आरोग्य हे स्टेट लिस्टमध्ये ठेवलं आहे, सेंट्रल लिस्टमध्ये नाही आहे, राज्याची जबाबदारी आहे. केंद्राने कधीही म्हटलं नाही की तुमची जबाबदारी. केंद्र हो आमची जबाबदारी, आमचा देश आहे, आमचे लोक आहेत. केंद्र सरकारने भरघोस मदत महाराष्ट्राला केली. सगळ्यात जास्त रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळाले, सर्वात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळालं. म्हणजे दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राला एवढं ऑक्सिजन का अशी त्या ठिकाणी केस झाली. सर्वात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळालं, सर्वात जास्त व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला मिळाले, सर्वात जास्त ऑक्सिजनेटर्स महाराष्ट्राला मिळाले, सर्वात जास्त PPE किट, सर्वात जास्त मास्क, सर्वात जास्त इक्विपमेंट्स महाराष्ट्राला मिळाले, सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळाल्या. हे सगळं माहिती असताना, रेकॉर्डवर असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलायचं आणि कांगावा करायचा, एवढंच या सरकारमधले मंत्री करतात. आता तुम्ही ज्या याचा उल्लेख केला, व्हेंटिलेटर्स वगैरे महाराष्ट्राला मिळाले, परंतु मध्यंतरी असा एक आरोप केला गेला की महाराष्ट्राला व्हेंटिलेटर मिळालेले ते खराब निघाले, जाणीवपूर्वक ते महाराष्ट्राच्या वाट्याला दिलेले, केंद्राने बिघडलेले व्हेंटिलेटर दिले. 5,500 व्हेंटिलेटर्स आपल्याला मिळाले. हो, आज हे व्हेंटिलेटर नसते तर काय पेशंटची अवस्था झाली असती. हे सगळे व्हेंटिलेटर राज्य सरकारला मिळाल्यानंतर यातल्या अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर 6-6 महिने 4-4 महिने पॅकिंगमध्ये पडले होते, तसेच ठेवले, करून ठेवले होते, वापरलेच नव्हते. आता हे व्हेंटिलेटर्स हा एक डेलिकेट इक्विपमेंट आहे. हा जर डंप करून ठेवून द्याल तर 6 महिन्याने तो उघडल्यानंतर त्यात काही ना काही डिफेक्ट असेल, इंजिनियर्स येतात आणि तो सुधारवतात. मला असं वाटतं की केवळ एका कंपनीची एक बॅच ही त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह निघाली. बाकी आजही जे व्हेंटिलेटर चालले आहेत राज्य सरकारने घेतलेले नाही आहेत, केंद्र सरकारने घेतलेले व्हेंटिलेटरच चालले आहेत. पण ते दाखवायचं नाही. इतके व्हेंटिलेटर आपल्याला मिळाले, ते चालू आहेत, लोक वाचतात, दाखवायचे नाही. 2-4 व्हेंटिलेटर फॉल्टी निघाले आणि ते तुमच्या चुकीने निघाले की लगेच कांगावा, आपले व्हेंटिलेटर वापस घेऊन जा.
हे मला असं वाटतं की लहान पोरासारखं आहे. जनतेची चिंता नाही आहे, केवळ कुरघोडी करायची. रेमडेसिवीरचा एक मुद्दा निघाला, केंद्राने रेमडेसिवीर दिलं. मधल्या काळामध्ये रेमडेसिवीर तुम्ही प्रयत्न करत होतात की दमणमधून एका कंपनीकडनं महाराष्ट्राला द्यावं, कारण त्यावेळेला परिस्थिती पण वाईट होती, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण होते. असा काय वाद झाला होता की तुम्हाला थेट पोलीस स्टेशनला जावं लागलं महाराष्ट्राला? त्या काळात मग रेमडेसिवीर मिळालं नाही, नेमकं काय प्रकरण होतं एकदा सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगा. मुळामध्ये प्रकरण साधं होतं की महाराष्ट्रात रेमडेसिवीर नाही असं लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना समजलं की दमणमधली एक कंपनी आपल्याला रेमडेसिवीर देऊ शकते, त्यांच्या जो मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी आहे, ते एक्सपोर्टर्स आहेत. म्हणून स्वतः प्रवीण दरेकर हे त्या ठिकाणी गेले, तिथे चर्चा केली. त्यांनी सांगितलं आम्हाला लोन लायसन्स मिळाला तर आम्ही निश्चितपणे देऊ शकतो, आणि प्लस आमच्या जो कॅपॅसिटी आहे आणि आत्ता आमच्या जो काही तयार आहेत तेही आम्ही महाराष्ट्राला देऊ शकतो. जसं गुजरातने त्यांच्या इथला एक्सपोर्टचा माल घेतला तसा महाराष्ट्राला तो घेता येईल. प्रवीण दरेकर त्यानंतर त्या मालकाला घेऊन राज्याचे मंत्री जे आहेत फूड अँड सिव्हिल आपले याचे फूड अँड ड्रग्सचे शिंगणे साहेब यांच्याकडे गेले. तिथे चर्चा झाली. त्यानुसार शिंगणे साहेबांनी गुजरातने जसं पत्र काढलं होतं तसंच्या तसं पत्र काढून त्या पत्रात स्पेसिफिकली टाकलं हा सगळा माल महाराष्ट्र राज्य शासनालाच द्यावा लागेल, आणि त्यानुसार ते पत्र इश्यू झालं. आणि संध्याकाळी चक्र फिरली. त्यांना एकाचा फोन आला की विरोधी पक्षनेते म्हणतात म्हणून कसे देता, सरकारच्या म्हणण्यावर तुम्ही दिलं पाहिजे. आणि रात्री त्यांना पोलीस उचलून घेऊन गेले. ज्यावेळेस हे आमच्या लक्षात आलं की राजकारण याच्यात शिरलं आहे, त्यावेळेस आम्ही हा निर्णय केला. आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना विचारलं यांच्याकडनं काही सीझर आहे का, यांच्याकडे काही माल सापडला आहे का, काही इलिगल केलं आहे? ते म्हणाले काहीही केलेलं नाही, आम्ही सगळ्यांचीच चौकशी करतोय. त्या त्यांना बोलवलेल्या, अर्थात ते सगळ्यांची चौकशी वगैरे नव्हती. आणि शेवटी त्यांना सोडून द्यावं लागलं. आणि राजेंद्र शिंगणेजींनी देखील स्पष्टपणे सांगितलं हा माल महाराष्ट्राकरता होता. परंतु त्याच्या संदर्भात किती खोटारडेपणा केला एवढंच नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पिक्चरमधले सीन कापून त्याचे व्हिडिओ तयार केले की जणू काही रेमडेसिवीर महाराष्ट्रात आलं होतं आणि ते गुजरातकडे चाललं होतं आणि ते पकडलं गेलं. इतका खोटारडेपणा केला. पण महाराष्ट्राकरता आम्ही प्रयत्न करत होतो, आणि म्हणूनच हे ज्यांनी खोटारडेपणा केला त्या सगळ्यांच्या विरुद्ध मी पोलीस केसेस केलेल्या, आणि त्यांना शेवटपर्यंत त्या पोलीस केसेस किंवा कोर्टात जाऊन, मला माहिती आहे पोलीस कारवाई करणार नाही, कोर्टात आम्ही गेलो आहे, कोर्टात जाऊन त्यांना उघडं पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमची चूक काय होती? आमची चूक एवढीच होती, आम्ही एक विरोधी पक्षात असताना केवळ बोलायचं का, आपणही प्रयत्न केला पाहिजे, रचनात्मक विरोधी पक्ष बनण्याचा प्रयत्न केला. पण या सरकारच्या डोक्यामध्ये इतकं राजकारण आहे की त्यांनी त्यालाही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण या प्रकरणात सरकार पुरतं उघडं पडलं. गेल्या 1.5 वर्षापासून तुम्ही विरोधी पक्षात काम करतायत. आत्तापर्यंत 2 मंत्र्यांचे राजीनामे गेले, एक संजय राठोड आणि दुसरे अनिल देशमुख. तुम्हाला महाविकास आघाडीचं भवितव्य काय वाटतं? खास करून जे दुसरा राजीनामा गेला अनिल देशमुखांचा, तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रकरणात केंद्राकडे पुरावे दिले, या प्रकरणात काय वाटतं तुम्हाला की पुढे काय होईल? ते असं आहे की या प्रकरणाची चौकशी स्टोनवॉल कशी करता येईल हाच प्रयत्न सरकारच्या वतीनं चालला आहे. विशेषतः रश्मी शुक्ला यांचा जो रिपोर्ट आहे, हो, त्या रिपोर्टमधल्या बाबी बाहेर आल्या तर या सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. म्हणून आश्चर्याची गोष्ट आहे की सरकार हायकोर्टमध्ये गेलं आहे हो, की रश्मी शुक्ला कमिटीच्या रिपोर्टवर CBIला चौकशी करू देऊ नका. अरे जर त्या रिपोर्टमध्ये काहीच नाही तर का घाबरताय एवढे? त्यामुळे एकूणच या सरकारचं भवितव्य हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं आहे, आपल्या अंतर्विरोधाने हे सरकार पडेल. ती परिस्थिती हळूहळू येऊ लागली आहे. सरकारमध्ये एकच अजेंडा आहे, आणि तो अजेंडा म्हणजे कोणाला किती खिचता येईल तेवढं खिचायचं. याच्या व्यतिरिक्त कुठलाही अजेंडा या सरकारमध्ये नाही. त्यामुळे हे सरकार अंतर्विरोधाने पडेल हे जे मी पहिल्या दिवशी सांगितलं त्याकडे सरकारची वाटचाल चालली. याला जोडूनच एक तुमचं वक्तव्य, पंढरपुरामध्ये जेव्हा तुम्ही प्रचाराला गेला होता तेव्हा तुम्ही एक वाक्य वापरलं होतं की योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करू. पंढरपूरकरांनी तुमच्या शब्दाला विश्वास ठेवून पंढरपूरची जागा तुम्हाला निवडून दिली,
आता पंढरपूरकरांना तुम्ही जो शब्द दिला होता तो कधी पाळणार, त्याचा काही मुहूर्त ठरलाय? ते खरं म्हणजे पंढरपूरच्या जनतेचे मी आभार मानतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार उतरलं, अख्खी राष्ट्रवादी उतरली, इतका पैसा घातला, संपूर्ण प्रशासनाचा त्या ठिकाणी गैरवापर केला, तरी पंढरपूरकरांनी या सरकारच्या गैरकारभाराला कंटाळून या ठिकाणी आमच्या उमेदवाराला निवडून दिलं. हे खरंच आहे. मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की पंढरपूरवरनं सुरुवात होणार आहे, हा उमेदवार निवडून द्या, या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो, हे माझं वक्तव्य होतं. आजही मी त्याच्यावर ठाम आहे. परंतु आत्ता ती वेळ नाही. आपण आत्ता कोरोनासारख्या पॅन्डेमिकशी लढतो आहे. आत्ता लढाई करू, आत्ता काही सरकारशी लढायचं नाही. सरकारला कोरोनापेक्षा भाजपशी लढण्यात स्वारस्य आहे, पण आम्हाला कोरोनाशी लढण्यात स्वारस्य आहे. आम्हाला राज्य सरकारशी लढण्यात स्वारस्य नाही आहे. ज्यावेळी कोरोना संपेल त्यावेळी माझा शब्द योग्य प्रकारे मी खरा करीन. म्हणजे महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम पॅन्डेमिक नंतर बघूया होईल. आणखी एक प्रश्न, तुम्ही मध्यंतरी तुमचे जुने मित्र, आताही मित्र असतील, संजय राऊत यांची एक भेट घेतली होती आणि त्यावेळेला सांगितलं होतं की सामनाची मुलाखत घेण्यासाठी ती भेट आहे. मला वाटतं 1 वर्ष झाले साधारण त्या भेटीला. ती मुलाखत काय अजून झाली नाही. महाराष्ट्राला उत्सुकता आहे त्या मुलाखतीची. ते काय झालं की आमचं ठरलं होतं, पण त्याच्यानंतर त्यांच्याकडनं मला काही पुढचं निमंत्रण आलं नाही मुलाखतीच्या संदर्भात, आणि मी पाठपुरावा करण्याचं काही कारण नाही. आणि मुलाखतीकरता झालेली आमची मुलाखत एवढी गाजली की आम्ही दोघे बॅकफूटवर गेलो. पण येऊ कधीतरी फ्रंट फूटवर आणि करू मुलाखत. एक शेवटचा प्रश्न, तुमचे दुसरे एक मित्र पूर्वी भाजपत होते, नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते नेहमी भाजपवर आरोप करतात. मध्यंतरी असा आरोप केला की भाजपच्या काळात असताना आमचे फोन टॅपिंग वगैरे व्हायचे. अशा पद्धतीचे सारखे सारखे आरोप करणं, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? साहेब, नाना भाऊला मी अनेक वर्ष ओळखतो, माझे मित्र आहेत. नाना भाऊंची एक सवय आहे, आपलं महत्त्व कसं वाढवून घ्यायचं हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आणि हे अशा प्रकारे माझे फोन टॅप होत होते वगैरे, यातनं बातम्यांमध्ये येतात. ते त्यांच्या लोकांना वाटतं मोठे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे फोन टॅपिंग वगैरे होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये जे काही फोन टॅप होतात ते परवानगीने करावे लागतात, आणि त्याच्यावर रिव्ह्यू कमिटी रिव्ह्यू करते आणि त्याचा सगळा रेकॉर्ड तयार होतो. त्यामुळे हे जे काही ते सांगतायत, महत्त्व वाढवून घेण्याकरता सांगतायत. अलीकडच्या काळामध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासनं त्यांना असं वाटतं की महाराष्ट्र आपलं भाजप आणि मोदीजींविरुद्ध बोललं की आपले मार्क्स वाढतील, त्यामुळे ते मार्क्स वाढवण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद सर, तुम्ही खूप सविस्तरपणे माझ्याशी संवाद साधला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नवनाथ बन, एबीपी माझा, रायगड. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एबीपी माझाशी संवाद साधत होते. सरकारच्या गैरकारभाराला कंटाळून पंढरपूरमध्ये लोकांनी आपल्याला मत दिलं आणि रश्मी शुक्ला यांचा अहवाल जर बाहेर आला तर राज्य सरकारला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, अशी घणाघाती टीका या मुलाखतीमध्ये केली देवेंद्र फडणवीस यांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.